रामराम मंडळी, स्वप्ननगरी पवित्र कोकण भूमीतून मी आपला प्रसाद, कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कसे आहात? आशा करूया आपण सगळे चांगलेच असाल. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो थोडा स्पेशल असणार आहे, कारण मागील 2 दिवस कोकणामध्ये भयंकर पाऊस होतोय. त्याच्यामध्ये काय झालं होतं, त्या पावसामुळे आता जी भात शेतीची कामं आहेत त्यांना वेग आलाय. भात शेतीच्या कामांना वेग आल्यामुळे लावणी चालू झाली आहे गावी. मागील 7-8 दिवस अशी परिस्थिती होती की अधूनमधून ऊन पडायचा, त्याच्यामुळे शेतीचे कामं थांबली होती. आणि जसा काय पाऊस चालू झाला आणि आता भात शेतीला सुरुवात झाली आहे आणि आपला आजोळा आहे तिथे आपण जातोय. तर तुम्हाला मी हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे भात शेती कशी लावली जाते. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. हे बघा, आपण पोचलो आडी गावामध्ये. हे आहे आडी गाव, मुक्काम आडी, पोस्ट कोलमांडले, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे छोटंसं गाव. जवळपास 10 ते 15 घरांची ही वाडी आहे, पण अतिशय सुंदर असं गाव आहे. इथे कोणताही वाद तुम्हाला बघायला मिळणार नाही. इथे जवळपास 4 समाज एकत्र नांदतात, सलोख्याने राहतात. मग ते कोणते कार्यक्रम असू दे त्यावेळेला देखील हे सगळे सोबत असतात. तर असं हे सुंदर असं छोटंसं गाव. मित्रांनो, आपण आता पोहोचलो इथे. हे बघू शकता तुम्ही, इकडे लावणी चालू आहे. तर चला या माझ्या मागून. आपण आता जातोय तिथे. बघा, इथे रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. या माझ्या मागून या. हे बघा, ही इथे आहे खोप. ज्या वेळेला सराईच्या वेळेला म्हणजे जर भात जो आपला पिकतो त्यावेळेला इथे ह्याच्यामध्ये झोपतात रात्रीच्या वेळेस राखण्यासाठी. ही आहे खोप. आता सध्या बनवली नाही आहे, पण बनवतील आता पुढे. तर या माझ्या मागून आपण आता बांधावरून आपल्याला जायचं पुढे पुढे. हे बघा इकडे खाली. बघा मित्रांनो, या माझ्या मागून आपण आता या छोट्याचा बांध आहे त्याच्यावरून जायचं आहे पुढे पुढे हळूहळू. या माझ्या मागून. शेताच्या बांधावरूनच जायचं आहे तिकडे. चला या माझ्या मागे. ते बघा तिकडे पण चालू आहे, तिथे नांगर करतो. बघू शकता तुम्ही. इथे काल लावणी झाली आहे. हळूहळू जाऊया.
हे बघा इकडे काम चालू आहे, नांगर भरलाय आणि इथे या महिला आहेत त्या भात लावतायत. तुम्ही बघू शकता ही जी आहेत ती तिकडे नांगराने चिखल करतायत आणि इथे महिला लावणी करतायत. लावणी चालले या बघा इथे ह्या महिला आहेत ज्या लावणी करतायत. तुम्ही जर घाटावरती वगैरे गेलात तर तिथे अत्याधुनिक पद्धतीने म्हणजे यंत्राच्या सहाय्याने ट्रॅक्टर असू देत किंवा मग आणखी काही यंत्र असतात त्याच्याद्वारे शेती केली जाते, लावणी भात कापणी वगैरे होते. पण इथे आपल्या कोकणामध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर पारंपरिक पद्धतीने लावणी वगैरे जी शेती आहे ती केली जाते. तुम्ही बघू शकता इथे काही लोक जे आहेत म्हणजेच आपल्या आजोळची जी लोक आहेत ती लावणी करतायत. ते बघा तिथे आपले भाऊजी आहेत, तो संदीप दादा आहे, इथे ताई आहे, दादू आहे, बाबू आहे आणि हा मामी आहे. तिकडे चाललं आहे काम. आपण खास आज हा व्हिडिओ करण्यासाठी चालू आहे. आपल्याला बघायचं होतं आणि दाखवायचं देखील होतं की व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे लावणी कशी केली जाते सध्या. चला आपण थोडं आणखी जवळ जाऊया, जिथे नांगरतात तिथेच आता चप्पल काढूया आणि चिखलातूनच जाऊया. चलिये. नाही मोठा जास्त आहे चिखल नाही ना. या तू पण काढ चप्पल. कॅमेरा घेऊन सोडून हां नाही त्याची कॅमेरा घेऊन पडतील. ते वरती जातोय कॅमेरा तुला. थांब ना त्याला घेतो नाही आहे बरोबर आहे. नांगरणी चालू आहे, चिखल करतायत आणि नंतर कसं असणार आहे हे चिखल झालं ना की इकडेच लावणी केली जाईल. हे जे काही आवणं इथे काढलं आवण कशा पद्धतीने नांगरणी चालली. आपण आता इथे कासरी भाग आहे त्याच्यामुळे आपण कधी नांगर धरलाय नाही, फक्त हा दुसरी वेळ आहे. अगोदर जिथे आपण वंचावरून आला तिथे पेरणीचा व्हिडिओ आपण केला होता. तिथे एकदा आपण प्रयत्न केला होता. थांबा हे संदीप पळा लागले सगळा. आपण आता तिकडे जाऊया. तिकडे आवण खणण्याचं काम चाललं. आवण म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा. हे जे इथे ठेवलेत ना हे आवण म्हणजे भाताची रोपं आहेत जे की म्हणजे खोदावं लागतात म्हणजे खणतात. इकडे कोकणी त्याला हा शब्द आहे खणणे. तर ते खणायचं काम चाललंय. तिकडे आपण जाऊया. तिथे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चिखलामधून आपण जातोय. चला या माझ्या मागं. हे बघा इथे पण आवणं अशी खणून ठेवलं, मीठ बांधून ठेवले. कुठे दिसली पाहिजे. बघा मित्रांनो इथे आवणं पिण्याचं काम चाललंय. जी भाताची रोपं आहेत ते खोदून काढतायत ती लोक.
आपण पण एक प्रयत्न करूया. कधी प्रयत्न केला नाही पण करूया प्रयत्न. करूया ट्राय करूया. आणि मला पण दाखवा कसं याच्यावरती बघायला. हे बघा मित्रांनो. हो याच्या अगोदर आम्ही भात म्हणजे शेत करायचो पण असं लावणी वगैरे हा काम पण केला नव्हता. नांगर पण नाही करायचं. हो अंडे हो बरी त्याच्यातच जाऊ दे तेव्हा येईल तो छान कोण वेगळीच मजा असते ही भात लावण्याची हवन खाण्याची. काल पाऊस होता काल आवड करत होता. साडी नेसूया नेसूया बोले दादा. आम्ही हा जरा मूड बांधला मला नाही ठेवतोय मी. दादा हे बघा इथे हे सतीश मामा आहे ते पण नांगरणी करतात. तुम्ही बघू शकता आडीला म्हणजे जे ह्या वाडीवरती आहेत ना सगळेच लोक शेती करतात. हे देखील मुंबईला असतात. त्यांचं चष्म्याचं काम करतात ते पण शेतीच्या टायमामध्ये ते आवर्जून इथे येतात. आवडीने काम करतात. हे बघा सुट्टीच्या कालावधीमध्ये ते आले तिकडे लावणीसाठी. ते बघा तिथे पण ते बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला. तिथे दोघे जण आहेत. तिथे पण 2 नांगर आहेत. बघू शकता ते देखील तिथे लावणी करतायत. म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये जो पाऊस झाला ना त्याचा पुरेपूर वापर करून शेतकरी घेत आहेत. इकडे ते जे नांगरणी करतात ना मला वाटतं विनोद भाऊजी आहेत आणि दुसरं कोण आहे ते मला दिसण्यात येत नाही आहे. विनोद शिगवण वरच्या आडीचे ते आहेत. तिथे ते लावणी करतात. नांगर धरलाय त्यांनी आणि त्यांचं वेल्डिंगचं काम असतो म्हणजे वेल्डिंगचं काम करतात ते. पण ह्या शेतीच्या टायमामध्ये ते देखील शेती करतात. तर मित्रांनो चला आपण आता जाऊया परत तिथेच जिथे आपण रोपं काढत होतो म्हणजे खणत होतो आवण खणत होतो. परत एकदा हो हे बघा हे आहे ना हे काटलाचं झाड आहे. काटलाचं ह्याच्यावरती काटलं होतं म्हणजेच रानटी कारळ म्हणता येईल तुम्हाला. कारळ हे बघा मी दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावरती मला एक व्हिडिओ करायचा होता पण करायला वेळ नाही मिळाला आपल्याला. ही झाड आहे त्याचं हे रोपं आहे. ह्याच्यावरून काटलं ते मुंबईला बाजारात मुंबईच्या ज्या मार्केटमध्ये आहे ना त्याचं काहीतरी खूप महाग ते जातं. किलोवरती जातं. मला वाटतं 700-500 रुपये किलो असेल ते. आपल्याकडे कोकणामध्ये असंच आहे पण ते कोण
तेवढं त्याला महत्त्व देत नाही. खूप स्वादिष्ट असतो आणि औषधी देखील आहे. ठीक आहे, परत आपण लावूया तिथे. पाऊस पण येतो असं वाटतंय, बघूया पावसाचं वातावरण बनलंय. हे आवणं आहेत ना, मूठ बांधले त्यांनी. तर हे आवणं याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला धुवायचं आहे, जेणेकरून काय आहे, त्याला जी माती आहे ना, माती ती धुवून गेली पाहिजे, म्हणजे लावायला सोपं जाईल. हे बघा अशा पद्धतीने धुतात ती लावून आवण. झालंय धुवून. चला ते गेले असं घरी बस. बाण काय चांगलेलं नाही, चिवकाडी फुकाडी घेता पावसाला दौरा म्हणा. हल्ली लोक बोलत नाही, मी नाही लावलं, पहिल्यांदा लावलोय. पाठी पाठी लावणार हा येते मागे मागे घेत आहे. लांब लांब भाऊ. बघू नाही तर मग तिथं भात होणार नाही थोड्याच भागात. झाला आता. आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. पावसाला देखील सुरुवात होते. बघू शकता तुम्ही माझ्या मागे ढग आलेत. पाऊस आता चालू होईल तर व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. कोकणातल्या सगळ्या ज्या पारंपरिक पद्धतीने जी लावणी केली जाते ती पूर्ण ह्याच्यामध्ये शूट केली आहे आपण आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले कोकणी बांधव मुंबईला राहतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि बाहेर गावी म्हणजे परदेशात देखील आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा. तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.